मुंबई के चेंबूर घाटला गांव में श्री ब्राह्मण देव रहवासी संघ के माध्यम से गुड़ी पाड़वा के शुभ अवसर पर देवी मानपान व भव्य पालकी यात्रा का आयोजन किया गया, जिसमें हजारों की संख्या में लोग शामिल थे। आपको बता दें, यह देवीचा मानपान व पालकी यात्रा श्री ब्रह्मदेव मंदिर से लाकर घाटला गांव गणेश मंदिर तक निकाली गई। यह पालकी यात्रा शिवसेना विभाग प्रमुख अविनाश राणे के नेतृत्व में आयोजित की गई थी, जिसमें इस अवसर पर शिवसेना पूर्व सांसद राहुल शेवाले व कई नेता और कार्यकर्ता शामिल थे, जिसमें आए हुए सभी लोगों का शिवसेना विभाग प्रमुख अविनाश राणे ने आभार व्यक्त किया। विभाग प्रमुख अविनाश राणे यांच्या जे मंडळ आहे त्या मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी ब्राह्मण देवाच्या तर्फे ओटी मरुआई मातेच्या इथे घेऊन जाण्यात येते आणि गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी भव्य मिरवणुकीच्या माध्यमातून तिकडे जातात आणि तीच परंपरा संस्कृती ही दरवेळी राबवली जाते। मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी अभिनंदन करतो आणि आज 53वे वर्ष आहे। 1973ला ह्या मंडळाची स्थापना झाली होती आणि ही आपली एक उद्या हिंदू नववर्ष आहे आणि हिंदू नववर्षाच्या पूर्वसंध्येला ही एक वेगळी परंपरा दरवर्षी या ठिकाणी राबवण्यात येते आणि तीच परंपरा आज आपण बघत असाल आणि पुढची पिढी पण त्याकरता सज्ज आहे। बघाल तर लहान मुलं पण या भव्य मिरवणुकीत उपस्थित आहे, त्यामुळे हीच संस्कृती आपण सगळ्यांनी जोपासायला पाहिजे। आपल्या माध्यमातून उद्याच्या हिंदू नववर्षाच्या मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। हे घाटला गाव तुम्हाला एक चांगलं वोट दिलं होतं लोकसभा चुनावामध्ये, पण इथलं जे SRA प्रोजेक्ट आहे त्याबद्दल तुमची काय? नाही, या संदर्भात आता जे काही SRAच्या ज्या अडचणी आहेत त्या माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब दूर करत आहेत आणि लवकरच सर्व SRAचे प्रकल्प एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही राबवणार आहोत। ब्राह्मणदेव मंदिर या मंदिराची स्थापना 1973 साली झाली। आज त्याला 53 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि या ब्राह्मणदेव मंदिराची जी ख्याती आहे, या घाटल्या गावामध्ये परिसरामध्ये असलेले मरुमाता मंदिर आणि आजूबाजूचे देवींचे मंदिर, या देवी हे ब्राह्मणदेवाच्या बहिणी आहेत। तर उद्या जो ब्राह्मणदेवाचा उत्सव गुढीपाडव्यानिमित्त होणार आहे, तर त्या उत्सवाच्या निमित्ताने त्या बहिणींनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं यासाठी त्यांची मानाची ओटी आणि मानपान घेऊन आज आम्ही सर्व ब्राह्मणदेव रहिवासी संघाचे भक्त आज आम्ही या मिरवणुकीद्वारे या सर्व देवींकडे निघालेलो आहोत आणि ब्राह्मणदेवाच्या वतीने त्यांच्या बहिणींना म्हणजे या सर्व देवींना त्यांचा मानाची ओटी देणार आहोत आणि त्या आमची जी भावना आहे ती त्यामध्ये आम्ही व्यक्त करणार आहोत। ही परंपरा आम्ही या ठिकाणी सुरू केली, आज त्याला 53 वर्ष पूर्ण झाली। हिंदू नववर्षाच्या आम्ही सर्वप्रथम सगळ्यांना शुभेच्छा देतो। त्याचप्रमाणे आपला देश, आपला हा महाराष्ट्र हा संपूर्णपणे हिंदू धर्माच्या चालीरीती मानणारा आणि हिंदू धर्माचा अनुसरण करणारा आपण सर्व लोक आहोत। आज आपण या गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपण सगळ्या एकजुटीने अशा प्रकारच्या रॅली काढून, अशा प्रकारच्या मिरवणूक काढून आपल्या हिंदू संस्कृतीचं आणि हिंदू एकजुटीचं दर्शन दाखवत आहोत। याच्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हायला पाहिजे आणि मोठ्या संख्येने कार्यक्रम व्हायला पाहिजेत आणि आपली संस्कृती आपण आपली जोपासायला पाहिजे। आज आम्ही या ठिकाणी तिसरी पिढी आहोत। माझ्या अगोदरची पिढी त्या ठिकाणी यावर पोहोचली आहे। मी स्वतः या ठिकाणी अध्यक्ष म्हणून होतो, आता आमचे चेतन कदम अध्यक्ष आहेत, त्यांचं पूर्ण मंडळ आहे। तर तिसरी पिढी आज आम्ही एकत्र आहोत आणि याचा मला अभिमान आहे की ब्राह्मणदेवाच्या आशीर्वादाने आज आम्ही सगळे एकत्रित राहून या ठिकाणी हे कार्य करत आहोत। धन्यवाद। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।